6-7 महिने तो तर पैसे दिले तर 15,000 रुपये असं मोफून दिले ते मी बघू शकता लाट आलेलं आहे. समुद्राच्या किनारा खवळलेला आहे आणि ह्या बघा लाटा आल्या असं लागलेलं एवढं काय नाही काय अवतार आहे कपडे मेमरीसाठी म्हणजे हे काय शूटिंग चालू आहे मेमरी व्हिडिओ राहतो कुठं अरे व्हिडिओ बघ तसं वगैरे सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपण या ठिकाणी हा आलेलो आहोत. आवाज क्लिअर येत असेल दाखव किल्ला दाखव त्यांना. लॉक करण्याचं कारण म्हणजे की तुम्हाला सर्वांना कळत असेल आपण लॉक कधी काढतो फक्त फिरायला गेलो लॉक त्यामुळे तुम्हाला कळत असेल आम्ही आता कुठं बसलेलो आहे हे बघत असता तुम्ही इथं मेमरी आता डायरेक्ट युट्यूबलाच पडणार आहे आणि आम्ही पाण्याचे टिपकं पडले लाटा बघा लाटा दाखवतो तुम्हाला हे शिवाय देऊ ना काय म्हणतोय आबा कपडे बदलू आंघोळ केली होती नाही आंघोळ करू आपण आंघोळ 30 रुपयाला असते कुठं बीचच्या तिथं आंघोळ करू बाथरूमला वगैरे जाऊ कपडे घालू चालते नाहीतर आधी काय करू गेल्या गेल्या पाहून घेऊ परत आंघोळ करू कपडे घालू मंदिर जर असलं तिथं आता ही याड्या बघा बीचेस बदलायचं म्हणते ती जर नाही बदललं तिथं मंदिरात पाय बिया पडू आणि ह्याचा फोन घेऊ तुझा तर आहेच ह्याचा ऋषिके बोधनेचा त्या फोनमध्ये फोटो मस्त निघतात टाकू फोटो जोपर्यंत नवीन आहे का नाही तोपर्यंत क्लॅरिटी वर्ष पण नाही झालं रे माझ्याला जरा असं वाटतंय डल झाली त्यामुळे समोरचा वेळ होतो तुम्हाला मी थांबा मस्की सरकार ही बघू शकताय तुम्ही हे बघू शकताय लाट आलेलं आहे समुद्राच्या किनारा खवळलेला आहे आणि ह्या बघा लाटा आल्या कपडे घालून आला की तू मला वाटलं काय झालं म्हणून मी घातली कपडे बारक व्हायला लागले नको म्हणतो बघू शकताय वाकरे ना कवठाळे आणि वाकरे काय ओके गावचे वरिष्ठ मेमरी अलोकेट खूप लगा मोबाईल खूप छान मी ते खूप छान बसले प्रथमेशची खूप शिव टाइमपास करण्यापेक्षा त्याचा विषय कसा माहित आहे तू जर गेला नॉर्मल जरी आणि लाटून मी गॅरंटी अरे तर पाणी नाही पवायचं मापाचं कोणी पण मला माणूस काय बोलतोय ते ऐक राणी तू म्हणणं काय वडा लाटायचं काय हे बघ तू जर गेला आता लाट जर मोठी आली नाही आवरलं तू डायरेक्ट धडकणार माहित करायचं पडली 7 जण पडली ती मापासून 7 पोरं पडले ती गुण कशी माहिती आहे का हात गेली पडली 7 जण पडले हे बघू शकता तुम्ही डेअरिंग बाज फोटो काढायचा तो काका लागलं नाही ना बघा माणसं धपाधप पडत आहे इथं तिथं वॉचमॅन पडलेले आहेत या ठिकाणी माणसून बदलत आहेत थोडा आणि सुवर्णदुर्गाचा बाहेरूनच वेळ घेतलेला आहे आणि आता आम्ही प्रस्थान करणार आहे कुठे बीच कडे बीच पण बदलते ती दुसरंच का जायचं म्हणते ती मोकळा बघून नाही म्हणा कसं वाटतंय हे तो फोटो काढायचा आहे थांबा मित्रांनो फोटो काढू आता गारबार वाटते सुरुवातीचा 6-7 महिने तो तर पैसे दिले तर 15,000 रुपये असं मोफून दिले ते मी पैसे 15,000 झालं नाही खुश लांबत नाही अजून थोडी लांब गेलं कुठून मोबाईल
व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे फिरायला सुवर्णदुर्ग या किल्ल्याला आपण आज फिरायला आलेलो आहे. आणि तुम्ही बघत असाल बाकीचं कोणाला नाही इंट्रोडक्शन करायचं आपल्याला. आणि दुर्ग हा पूर्णपणे समुद्रामध्ये एकंदरीत आहे मध्यंतरी. तर त्याला जाण्यासाठी आपल्याला बोटीचा आपल्याला वापर करायचा आहे. तर आपण बोटीमार्फत त्या गडावरती जाणार आहोत. ह्या व्लॉगमध्ये जरा आपल्याला तुम्हाला अपग्रेड केलेला दिसेल. आपण सेल्फी स्टिक घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण आता व्हिडिओ काढत आहोत. आणि ह्याच्यानंतर आपण जाणार आहे हरिश्चंद्र बीचला. भारी आहे लागा येऊ पोर आली की मला लाज वाटते बा. बोला साहेब दमवून दे काढ आईचा ते बी तिच्या वाट म्हणजे काय चला यहाँ पर हमें प्रथमेश पवार सर मिल गए, इंडिया के नंबर 1 ब्लॉगर. सर सेल्फी सर. हे बघा मी नाही काय तिकडे आली पर्यटन चल. चालली एक का दोन आहे त्यात एका वेळेस 10 बसते. जाऊ दे पोरं 120 आहे दिवस जाईल की आपण. ए बीचवर जायला चला. चला पूर जाऊ. अरे इथनं पोळ गेलं जातो म्हणते तुझ्या आईचा भोसडा काय नियोजन केलंय. बोट नाही लावणार खरं काय सगळीकडे संभाजी महाराज अर्धा बाजून जिंकलाय किल्ला. अर्धा बाजून जिंकला की पलीकडला तिकडे अर्धा बाजूला पण जिंकलं रे. ओके कॅन्सल केले. चला आली पोरं माघार. ए चल घ्या मग 200 रुपये माघार आपण आपल्या नाही लगेच म्हणतो बघू 200 बघ कसलास. आणि अशा नियोजन हे नाही फक्त व्हिडिओला चालतंय असं चालत चालते कॅमेरा असा करायला हात कुणासोबत उभा आहे तू. बघा कुणासोबत उभा आहे. हमारा प्लान कैंसिल हो चुका है. असलं बोलून मराठीत नाही तिथलं झालं कॅन्सल. अरे कॅन्सल झालं सुरुवातीला मी सुद्धा कॅन्सल करतात. चला मागत पोरच जात नाही तर 2 का बोट आहे एक जायला नाही केलं. आली पैसे बोलत राहा. हे बघा मित्रांनो तिथे एकच बोट अवेलेबल आहे त्यामुळे आपण कॅन्सल केलं. आपला आणि- टोटल काउंट 120 आहे. आणि आपल्याला रत्नागिरीचा 1200 मारायला समुद्र लागतील. किनारा आज खवळलेला आहे. त्यामुळे इथे खूप जोरदार वारे चालू आहे. त्या कारणामुळे इथे बोट घेऊन जाणं थोडं कठीण आहे. त्यामुळे आपण हा प्लॅन कॅन्सल केला आहे. आपण पुढे रवाना आता आपण होत आहे. पुढच्या आपण point वर बघत जाऊ. राहा, कंटिन्यू करा, वॉच करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद जय भारत. व्हिडिओ कट करा. 2 तास ना बार दिसतोय पण लागा. बाय बाय थोड्या वेळाने भेटू. तर मित्रांनो आपल्याला मला तर रेंज पंढरपूरच्या वारी मुरड टेकडीला काढलेली असून बघू अरे समोरचा कमर मला आपली कसा आहे जात आहे पुढं नाही जात. हां लगा हालत ये रे ती सावकाश स्टेबल पाहिजे होती. हे सुंदरी सुंदरी तुझं नाव इथं बोटिंगला चालतंय काय विषय. जाऊ द्या 100-200 रुपये. हां टी शर्ट घेऊन चला आपले आणि हे तर तुम्ही बघत असताल काय घेऊन येऊ काय इथं आहे. मग पेमेंट सोडायचं मोबाईलवर नाही चालत. शर्ट घ्यायचं टी शर्ट व्हाईट शर्ट. चला हे पण वस्तू झाले ती शर्ट काय विषय बघू शकता तुम्ही. प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे. आणि आपण मुरुड बीच टी शर्ट आपण आलेलो आहे आता हॅट घ्यायला. हे हॅट कितीला 120. उघडून बघ की. उघडून बघू.
चॉकलेट ना काय डार्क नाही डार्क नाही लावा तापतं बरं का इथं काय नाही कितीला आहे तो तासा तर पाहिजे त्यानं कसला अरे हेड कितीला आहे हे 120 ये 150 को है बड़ी वाली वाट घ्यायचा येते दिख रहा भाई चांगलं दिसतोय लागा तुला नाही इतकं मोठं दिसत बरं का इथे वाईट पाहिजे होतो हे बघा पैसे दे बिना चपले चालले तुला काय घ्यायचं ठीक आहे नाही कागद तिकडे बघ मी ओल्ड स्कूल नहीं चल ना बघा it looks great. It look like very bad because of the sun comes on the camera. That's why. भावा तुला काय माहित आहे हे बाबा चल की मग कुठं आम्हाला आलेलं आहे काम सध्या आबासाठी आम्ही टी शर्ट हुडकत आहोत व्हाईट टी शर्ट पाहिजे तर आणि इकडे बघू शकता सुंदर असं सुंदर असा बीच आहे खूप सारे पब्लिक इथं आलेलं आहे अरे त्याला चल म्हणते का विचारू की काय नाही म्हणते ते हर्षा त्याला राहू दे दुसरं घेऊ जास्त पंक्चर झालेला आहे तो ती माणसं बाहेर त्याच्यावर आली येऊ दे काय करा पाण्यात कसं नाही इकडे काय नाही बंद चला बापा बंद दिसतोय सचितला जे ब्लॅक घेऊन पण घेतो चल एक ब्लॅक ब्लॅक घेऊ माझ्याकडे ब्लॅक शॉर्ट आहे शॉर्ट पण घेऊ का मी चले आणि तो काला बाबा येत नव्हता बारका अरे तुला कशाला पाहिजे आता शर्ट मग पवायला घालून पाहणार आहे तू पण शॉर्ट अरे बिना टी शर्टचं पावायचं अरे मग आपण तोच प्लॅन आहे मी बिना टी शर्टचं पाहणार आहे एक मिनिट व्हिडिओ चालली रे त्यांची ओके हाँ लॉक कर नाही फोटो काढू फोटो काय बोलायचं आजच्या कार्यक्रमात कसं वाटतंय आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आज आता चांगला लागेल पिया तू अब तो आजा काय हे निघला बघत असताल मित्रांनो कसं आहे वातावरण आमची आलो मस्तपैकी पोहलो 3 तास पोहलो त्यानंतर आता बिर्याणी शिजत आहे तो म्हणलं आंघोळ वगैरे केली स्वच्छ पाण्याने
आणि आता छान कपडे घालून मी तुम्हाला लुक दावतो मी माझं आउटफिट आहे चक्कर घालत बेस्टचे आणि मस्त फोटो काढायला आलेला आहे आणि सनसेटचा टाईम आहे 5:30 झालेले आहेत बघू शकताय मागं सूर्य आहे मागं आणि इकडं आमचे मित्र बघू शकता तुम्ही ते काय माहिती आहे झूम होतं आहे का नाही तिथे फोटो काढत आहेत प्रत्येकजण सोबत वगैरे आलेला आहे ब्लॉग काढायचा काय मूड नव्हता आणि मागे देखील थोडं काहीतरी शूट केलेलं आहे ते एकत्रच करून एक 10-1 मिनटाचा ब्लॉग तयार करीन मी त्यात काहीच विषय नाही तुम्ही बघू शकता इथं सर्व काय एन्जॉयमेंट वगैरे चालू आहे आता इथं सूर्य असल्यामुळे स्पष्ट काही दिसत नाही तिथं पॅराशूटची वगैरे रायडिंग वगैरे चालू आहे तिकडे रायडिंग चालू आहे मागं व्यवस्था आहे तिकडे डोंगर आहेत पुढे आणि भारी वाटते छान असा अनुभव बघायला मिळत आहे थोडा आता फोटो वगैरे काढून इंस्टाला अपलोड करण्यासोबत तरी थोडं स्नॅप काढतो भेटूया लवकरच आजचा लॉग इथे संपत आहे कारण त्यामुळे आम्हाला मिस करायचं नाही काय कदाचित तुम्हालाही हा व्लॉग बघून खूप छान वाटेल किंवा आवडेल तुम्हाला हा व्लॉग तो आजचा लॉग इथे संपत आहे आपण लवकरच भेटून ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय